नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2025-26 संभाव्य प्रश्न तयारी अशी की यशाची हमी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीच्या अनुषंगाने यापूर्वीचे जे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत त्या व्हिडिओवर आधारित म्हणजेच लोकशाही, पंचायत राज आणि वित्त आयोग यावरती आधारित प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। तलाठी परीक्षा 2025-26 तलाठी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्नसंचिका क्रमांक 1। विद्यार्थी मित्रांनो, आपण सिरियली प्रश्नपत्रिकेचे संच या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। हा आहे प्रश्नपत्रिकेचा पहिला संच, जो पंचायत राज, सामान्य अभ्यास किंवा सामान्य ज्ञान यामधील महत्त्वाचा मुद्दा जो आहे पंचायत राज यावरील प्रश्नपत्रिकेची संचिका घेऊन आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत। आणि हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी फारच उपयोगी पडणार आहे। यानंतरचे व्हिडिओ सुद्धा क्रमाने वेगवेगळ्या विषयावरचे अभ्यासासाठी येणार आहेत। आपल्याला आधी सुरुवातीला अभ्यासाची एक रणनीती ठरवली पाहिजे की जेणेकरून त्या अभ्यासानुसार आपल्याला लोकशाही, पंचायत राज, वित्त आयोग यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करता येईल। यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि सातत्य अतिशय गरजेचं आहे आणि तेच आपण इथे सुरू करणार आहोत। सातत्य म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा संच क्रमाने येणार आहेत आणि त्याचा अभ्यास करणं हे आपलं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि यश मिळवण्यासाठी ते गरजेचंही आहे। चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेच्या संचाला सुरुवात करूया। लोकशाही व पंचायत राज, वित्त आयोग यावरील महत्त्वाचे प्रश्न। जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत, तुम्ही त्याचा अभ्यास करा, नोट्स काढा आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने मागचे आणि पुढचे जे सनावळी असतील किंवा त्या आधीचे जे काही कलम असतील तर ते आधीचे नंतरचे सुद्धा तुम्ही त्या अनुषंगाने अभ्यासा। मंत्रालय ही संज्ञा कोणत्या वर्षापासून वापरात आली? 1. 1919, 2. 1935, 3. 1947 आणि 4. 1950। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1947। मंत्रालय ही संज्ञा 1947 या वर्षापासून वापरात आली। कोल इंडिया लिमिटेड हे खालीलपैकी काय आहे? 1. सार्वजनिक निगम, 2. सरकारी कंपनी, 3. क्षेत्रीय निगम, 4. विभागीय उपक्रम। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विभागीय उपक्रम। कोल इंडिया लिमिटेड हे विभागीय उपक्रम आहे। भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थी पदनियुक्ती कोण ठरवते? 1. लाल बहादूर शास्त्री, राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीचा संचालक, 2. केंद्रीय कार्मिक मंत्रालय, 3. राज्याचा मुख्यमंत्री आणि 4. राज्याचा मुख्य सचिव। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्याचा मुख्य सचिव। भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणार्थी पदनियुक्ती हे राज्याचे मुख्य सचिव ठरवत असतात। भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणाची संस्था 1947 मध्ये कोठे सुरू झाली? 1. सिमला, 2. मसुरी, 3. नवी दिल्ली आणि 4. माउंट अबू। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली। भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणाची संस्था 1947 मध्ये नवी दिल्ली येथे सुरू झाली। कोणती संस्था खाजगी व सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते? 1. भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय, 2. राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था, 3. भारतीय लोकप्रशासन संस्था आणि 4. सचिवालय प्रशिक्षण व व्यवस्थापन संस्था। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालय। ही संस्था खाजगी व सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देते। जिल्हाधिकाऱ्याचे पद कोणी निर्माण केले? 1. रॉबर्ट क्लाइव्ह, 2. लॉर्ड कॉर्नवालिस,
3 लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज आणि 4 लॉर्ड वेलेस्ली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज. जिल्हाधिकाऱ्याचे पद हे लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज यांनी निर्माण केले. जिल्हा प्रशासनाची कार्ये कोणती? 1 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. 2 जिल्ह्यात महसुलाचे प्रशासन करणे. 3 जिल्ह्यात विकास प्रशासन करणे. 4 जिल्ह्यात लोक प्रशासन करणे. पर्याय बघा, फक्त 1, बी फक्त 2, सी 1, 2 व 3 आणि 4 फक्त 4. जिल्हा प्रशासनाची कार्य फक्त 4 हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे जिल्हा प्रशासनाचे कार्य जिल्ह्यात लोक प्रशासन करणे हे आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जिल्ह्यात लोक प्रशासन करणे. भारतामध्ये जिल्हाधिकारी पद कधी निर्माण केले गेले? 1 1771, 2 1772, 3 1774 आणि 4 1777. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1772. भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद 1772 साली निर्माण केले गेले. सरकार तुटीची अर्थव्यवस्था कधी अंगीकारते? 1 विविध मंत्रालयांना अर्थसंकल्पातून अधिक निधी देता यावा यासाठी. 2 अंदाजपत्रकातील महसूल व खर्च यातील तफावत भरून काढण्यासाठी. 3 विशिष्ट घटकावर सरकारी खर्चात वाढ करण्यासाठी. आणि 4 सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विविध मंत्रालयांना अर्थसंकल्पातून अधिक निधी देता यावा यासाठी. सरकार तुटीची अर्थव्यवस्था विविध मंत्रालयांना अर्थसंकल्पातून अधिक निधी देता यावा यासाठी अंगीकारते. विद्यार्थी मित्रांनो, आमचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही व्हिडिओ येतील ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला उपयोगी पडतील. तुमचा एक लाईक किंवा तुमचं एक सबस्क्रिप्शन किंवा तुम्ही एक व्हिडिओ जो पाहता तो आमच्यासाठी खूप मोठी ऊर्जा देऊन जात असतो. आणि त्यासाठीच तुम्ही आम्हाला मोटिवेशन करण्यासाठी आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही आम्हाला तुमच्या मेसेजेस मधून नक्की कळवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? धर्मशाही, लोकशाही, एकाधिकारशाही, राजेशाही. लोकशाही पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. भारतीय लोकशाहीचे मुख्य वैशिष्ट्य लोकशाही हे आहे. भारतीय संविधानानुसार सार्वभौम सत्ता कोणाकडे असते? पंतप्रधान, राष्ट्रपती, जनता, संसद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जनता. भारतीय संविधानानुसार सार्वभौम सत्ता ही जनतेकडे असते. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाचे कार्य काय असते? कर गोळा करणे, निवडणुका पार पाडणे, कायदे बनवणे, न्यायदान करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निवडणुका पार पाडणे. लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाचे कार्य निवडणुका पार पाडणे हे असते. लोकशाही शासन पद्धतीत नागरिकांना कोणता अधिकार असतो? धर्मशाही, मतदानाचा, हुकुमशाहीचा, राजेशाहीचा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मतदानाचा. लोकशाही शासन पद्धतीमध्ये नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो. भारतीय लोकशाहीत संसद किती सदनांनी बनलेली असते? 1, 4, 3, 2. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2. भारतीय लोकशाहीमध्ये संसद ही 2 सदनांनी बनलेली असते. उदाहरणार्थ राज्यसभा, लोकसभा. भारतीय लोकशाहीमध्ये
संविधानिक सर्वोच्चता या संकल्पनेचा अर्थ काय? सर्व निर्णय राष्ट्रपती घेतो. न्यायालये सर्व निर्णय रद्द करू शकतात. संविधान हे अंतिम अधिकाराचे स्रोत आहे. सर्व कायदे संसद ठरवते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संविधान हे अंतिम अधिकाराचे स्रोत आहे. भारतीय लोकशाहीमध्ये संविधानिक सर्वोच्चता या संकल्पनेचा अर्थ म्हणजे संविधान हे अंतिम अधिकाराचे स्रोत आहे. लोकशाहीमध्ये मताधिकाराची सार्वत्रिकता म्हणजे काय? फक्त शिक्षित नागरिकांना मतदानाचा अधिकार, सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार, फक्त कर भरलेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार, नागरिकांच्या थेट मतदानाने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार. लोकशाहीमध्ये मताधिकाराची सार्वत्रिकता म्हणजे सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार. भारतीय लोकशाहीत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणता घटक ओळखला जातो? कार्यपालिका, विधिमंडळ, माध्यमे, न्यायपालिका. तर माध्यमे हे उत्तर बरोबर आहे. भारतीय लोकशाहीत लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यम हा घटक ओळखला जातो. माध्यम म्हणजे जी प्रसार माध्यम आहेत जसं की टीव्ही, रेडिओ, हल्ली तर व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे आपल्याला विविध ठिकाणच्या राजकीय घडामोडी माहीत पडतात आणि या माध्यमांच्या साहाय्यानेच आपण लोकशाही बळकट करू शकतो. म्हणूनच तो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. भारतीय लोकशाहीमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? केंद्रीय गुप्तचर विभाग, राज्यपाल कार्यालय, न्यायालय आणि मतदान प्रक्रिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मतदान प्रक्रिया. भारतीय लोकशाहीमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी मतदान प्रक्रिया कार्यरत आहे. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कधी झाली? 1952, 1957, 1959, 1973. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 1959. भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात 1959 साली झाली. पंचायत राज व्यवस्थेशी खालीलपैकी कोणते अनुच्छेद संबंधित आहेत? अनुच्छेद 40, अनुच्छेद 44, अनुच्छेद 243, 17वी अनुसूची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अनुच्छेद 243. पंचायत राज व्यवस्थेशी अनुच्छेद 243 हा अनुच्छेद संबंधित आहे. 73व्या घटना दुरुस्तीनंतर अनुच्छेद 243 ते 243 पंचायत राजशी संबंधित आहे. म्हणजे पंचायत राजमध्ये जे काही नियम बनवलेले आहेत किंवा ती कशी अस्तित्वात आली याबद्दलची सर्व माहिती 73व्या घटना दुरुस्तीनंतर या अनुच्छेद 243 मध्ये दिलेली आहे. भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाखाली वित्त आयोगाची स्थापना केली आहे? अनुच्छेद 275, अनुच्छेद 280, अनुच्छेद 282 आणि अनुच्छेद 285. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अनुच्छेद 275. भारतीय संविधानात अनुच्छेद 275 या अनुच्छेदाखाली वित्त आयोगाची स्थापना केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की आमचे हे जे काही प्रश्न येत आहे तुमच्या परीक्षेसाठी तर ते तुम्हाला योग्य वाटतात का किंवा त्याच्यामध्ये काही बदल करावा असं तुम्हाला वाटतंय का, तर तेही तुम्ही आम्हाला नक्की कळवा. जेणेकरून आमच्या या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला मदत करतात हे एक आम्हाला समाधान असेल आणि त्याचबरोबर तुमच्या दृष्टीनं योग्य असणारे प्रश्न, योग्य माहिती आणि परीक्षेचा अभ्यास करून घेण्यासाठीची जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडून पुरवल्या जातील. अशोक मेहता समितीने कोणत्या वर्षी पंचायती राज संबंधी अहवाल सादर केला? 1977, 1978, 1979,
1980. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1979. अशोक मेहता समितीने 1979 या वर्षी पंचायती राज संबंधी अहवाल सादर केला. या समितीने द्विस्तरीय पंचायत राज ही व्यवस्था सुचविली होती. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती राज व्यवस्थेत किती अनुसूच्यांचा समावेश आहे? 9वी अनुसूची, 10वी अनुसूची, 11वी अनुसूची, 12वी अनुसूची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 11वी अनुसूची. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती राज व्यवस्थेमध्ये 11व्या अनुसूचीचा समावेश आहे. अनुसूची 11 मध्ये पंचायती राज संस्थांना दिलेल्या 29 विषयांचा समावेश होतो. पंचायती राज व्यवस्थेत ग्रामसभा ही कोणत्या अनुच्छेदाखाली परिभाषित केली आहे? अनुच्छेद 243 ए, अनुच्छेद 243 बी, अनुच्छेद 243 सी, अनुच्छेद 243 डी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुच्छेद 243 ए. पंचायती राज व्यवस्थेमध्ये ग्रामसभा ही अनुच्छेद 243 ए या अनुच्छेदाखाली परिभाषित केलेली आहे. पंचायती राज व्यवस्थेत महिलांसाठी आरक्षण किती टक्के आहे? ए 25%, बी 30%, सी 33% आणि डी 50%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 33%. पंचायती राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण आहे. वित्त आयोगाची रचना कशी असते? अध्यक्ष व 2 सदस्य, अध्यक्ष व 3 सदस्य, अध्यक्ष व 4 सदस्य, अध्यक्ष व 5 सदस्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अध्यक्ष व 4 सदस्य. वित्त आयोगाची रचना यामध्ये 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. पंचायती राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोणत्या पद्धतीने निवडले जातात? थेट जनतेकडून, अप्रत्यक्ष निवडणुकीने, राज्यपाल नियुक्त करतात, मुख्यमंत्री नियुक्त करतात. अप्रत्यक्ष निवडणुकीने पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पंचायती राज व्यवस्थेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जातात. राज्यांना अनुदान देण्याच्या तत्वांची शिफारस कोण करते? नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, वित्त आयोग, सार्वजनिक लेखा समिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वित्त आयोग. राज्यांना अनुदान देण्याच्या तत्वांची शिफारस वित्त आयोग करते. वित्त आयोगाचे मुख्य कार्य कोणते आहे? केंद्र व राज्यामधील करांचे वाटप ठरविणे, राज्यांच्या विकास आराखड्यांची आखणी करणे, केंद्र सरकारच्या खर्चाचे नियोजन करणे, निवडणूक आयोगाला मदत करणे. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. केंद्र व राज्यामधील करांचे वाटप करणे. वित्त आयोगाचे मुख्य कार्य केंद्र आणि राज्यामधील कराचे वाटप करणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे सर्व प्रश्न आहेत ते अगदी व्यवस्थितपणे अभ्यासा. तुम्हाला याचा तुमच्या तलाठी भरती आणि इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी पडणार आहेत. छोटासा प्रयत्न आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवत असतो आणि त्याची ही पहिली पायरी आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स आम्हाला लिहून कळवा, जेणेकरून तुम्ही आमच्या सोबत आहात याची आम्हाला ग्वाही मिळेल आणि आम्ही आणखीन प्रभावीपणे तुमच्यासाठी पुढच्या विषयांचे व्हिडिओ घेऊन येत जाऊ. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.